नमस्कार मित्रांनो, झलका चिकनचा चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपल्याला ही पहा आमची नदी आहे, कुंडलिका नदी. आणि या नदीमध्ये आपल्याला आज मासे पकडून या पिंजऱ्याने आपल्याला हा मासे पकडायचा पिंजरा आहे बरं का. आणि याच्यात अशी भाकर बांधायची चिरगुटामध्ये आणि हा पिंजरा आपल्याला आज मासे मिळवून देणार आहे. मासे या पिंजऱ्यामध्ये आज आपल्याला भेटणार आहेत मित्रांनो. तर आज आपल्याला मस्त मासे पकडून मस्त अशी माशाची भाजी बनवायची मित्रांनो. माशाचा तर चला, आम्ही आलेलो आहोत नदीच्या जवळ. आता आम्ही पिंजरा टाकून घेणार आहेत नदीमध्ये. तर चला मित्रांनो, आम्ही पिंजरा हा आता नदीमध्ये टाकून घेत आहोत. तर अशा प्रकारे व्यवस्थित असा पिंजरा हा टाकून घ्यायचा मित्रांनो. तर मित्रांनो, आता याच्यात आपल्याला मासे मिळतील भरपूर. तर मित्रांनो, मासे आपल्याला भरपूर भेटलेले आहेत. हे आम्ही थोडे काढून ठेवलेले होते, असे जिवंत मासे बरं का. आणि या ड्राममध्ये आम्ही काढून ठेवलेले होते, पिंजऱ्यामध्ये काढून. तर मस्त असे खायापुरते मासे गवसलेले आहेत मित्रांनो. तर आता संध्याकाळ झालेली. आता हे मासे आपल्याला बाजूला काढून याला फ्रेश असं धुवून घ्यायचं आहे. तर बघा मित्रांनो, जिवंत मासे आहेत. नदीचे मासे खायचे म्हटलं की एकदम भारी मासे असतील बरं का. नदीच्या माशासारखी चव अशी कोणत्याच माशाला येत नाही, कुठल्याच कोणत्याच. असे ताजे मासे आहेत मित्रांनो. मस्त असे मासे गवसलेले आहेत आपल्याला. तर याला आता मस्त आपल्याला फ्रेश धुवून स्वच्छ करून घ्यायचे मासे. तर चला मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला. तुम्हाला असे व्हिडिओ प्रत्येक वेळेस बघायला मिळतील. तर चला मित्रांनो, तर मस्त असे त्यावरती माशाचे खवले काढून घेतले आहेत आपण. आता याला धुवून घ्यायचे पाण्यामध्ये. तर मित्रांनो, आपल्या जवळच अशी नदी आहे, यामुळे आम्ही मासे नदीतच आणले धुईला. एकदम व्यवस्थित फ्रेश असे मासे धुईला येतात बरं का नदीमध्ये. पाणी भरपूर पाणी असल्यामुळे असे मस्त धुवून घेतलेले फ्रेश एकदम मासे. तर बघा मित्रांनो, मासे फ्रेश धुवून घेतलेले आहेत. तर चला, आता आपल्याला जायचं आहे आपल्या आखाड्यावरती आणि मस्त अशी भाजी बनवायची बरं का माशाची. तर चला मित्रांनो, आलेलो आखाड्यावरती. तर आता आपल्याला भाजी बनवायची, चूल पेटवून घेतलेली. तर आता भाजीची आपल्याला मस्त बनवायची चालू करायची, भाजीची रेसिपी चालू करायची आता मित्रांनो आपल्याला. तर मित्रांनो, आम्ही सगळं व्यवस्थित सामान असं घेतलेलं आहे. तर आता डायरेक्टच आपल्याला भाजी बनवायची. तर तेल टाकून घेतलं मित्रांनो. आता तेल टाकून घेतलेले मित्रांनो, गरम पण झालंय. आता याच्यात मस्त असं लसण, आपला घरगुती गावरान असा लसण याच्यात टाकून घेतलेला आहे. एक नंबर असा लसण भाजून द्यायचा. तर चालू आहे मित्रांनो लसण भाजायला. मित्रांनो, परत एकदा सांगतो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. लाईक पण करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओला. असेच तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील आपल्या चॅनलवरती. चला मित्रांनो, लसण भाजलेलं. आता यामध्ये खोबरा पण टाकून घ्यायचा आपल्याला. आता बराच टाईम झालेला आहे मित्रांनो, तरी 8 वाजून गेलेले तर संध्याकाळचे. एकदम शांत वातावरण आहे आकड्यावरती. तर मित्रांनो, आता आपल्याला मसाले टाकून घेतलेलेत मसाले टाकून आम्ही. लसूण खोबरं मस्त व्यवस्थित भाजून झालंय. आता मसाले टाकून घेतलेले. त्याच्यात आम्ही थोडंसं गावरान बाजरीचं पीठ पण ॲड केले. गावरान बाजरीचं असलं भाजलेलं पीठ याच्यात थोडं टाकून घेतलेलं आहे. याने मस्त असं चव येते बरं का भाजीला. आणि त्याच्याबरोबरच आता मस्त असं आपल्या फुटाण्याचं पीठ पण टाकून घ्यायचं मित्रांनो. फुटाणे भाजून मस्त पीठ तयार केलेलं आहे.
बरं का, हे फुटाण्याचं पीठ आहे बरं का मित्रांनो. फुटाण्याच्या पिठाने एक नंबर अशी भाजी होती माशाची. एक नंबर अशी चव लागते माशाला. नदीचे मासे ताजे ताजे आणि असे आखाड्यावरती भाजी म्हटलं की काय मित्रांनो, विशेष हार्ड आहे. एक नंबर असं वातावरणात बनवायचं चालू आहे भाजी मित्रांनो. तर चला, आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं याच्यात आपण. आता मस्त असे मसाले भाजून द्यायचे. तर मित्रांनो, आपले मसाले भाजलेले आहेत व्यवस्थितपणे. तर आता याच्यात आपल्याला थोडं पाणी ॲड करून परत एकदा याला असं भाजून घ्यायच्यात मसाले. थोडंच पाणी टाकायचं आता. परत एकदा मस्त व्यवस्थितपणे गिरवी तयार होती बरं का याची पाणी टाकल्यामुळे. याला थोडे मसाले भाजून घ्यायचे. तर मित्रांनो, आपले मसाले भाजलेले आहेत प्रॉपर. आता याच्यात आपल्याला मासे ॲड करायचेत. व्यवस्थित असे मासे ॲड करायचेत आपल्याला. तर मित्रांनो, ही आपल्या नदीतली मासे आहेत. गावाकडील आमची नदी बरं का. नदीमध्ये मासे एकदम मस्त असे ताजे ताजे मासे. असे मासे तुम्हाला मित्रांनो आपल्या गावाकडच्या नदीमध्ये मिळतील खायला, ताजे आणि फ्रेश मासे. तर मित्रांनो, आता मासे ॲड केलेत. याला मस्त असं माशाला पण हलवून घ्यायचे आहेत आपल्याला. व्यवस्थित असा मसाला त्याच्यात प्रॉपर असा मिक्स झाला पाहिजे माशामध्ये, म्हणजे एक नंबर अशी चव माशाला येते बरं का. तर बघा मित्रांनो, प्रॉपर असे मसाल्यामध्ये मासे मिक्स झालेले आहेत आपले. तर चला, आता आपले मासे मिक्स व्यवस्थितपणे झालेले आहेत. आता यावर चुलीवर ठेवून आपल्याला याच्यात आता थोडंसंच पाणी ॲड करायचं आहे. पाणी असं साईडनी टाकून घ्यायचं आहे, माशावर टाकायचं नाही, म्हणजे याचा मसाला धुवून जाणार नाही. यासाठी साईडनी थोडं लागन तेवढं पाणी टाकून घेतलं आहे मी. थोडंच, आता आम्ही दोघं खायला असल्यामुळे आम्ही थोडंच पाणी टाकलं आहे. थोडीच भाजी बनवणार आहेत आम्ही. तर चला, आता याला मस्त असं पाणी थोडं टाकल्यामुळे याला वरून परात झाकलेली आणि वाफेवर मासे असे मस्त जाळ लावून शिजवून घ्यायचे. तर बघा मित्रांनो, जवळपास आता आपले मासे शिजत आलेले आहेत. तर जवळपास आता आपली भाजी तयार झालेली मित्रांनो. तर चला, आता आपण आपलं पातेलं खाली उतरून घेऊ. बघा, प्रॉपर असे मासे शिजलेले आहेत आपले मित्रांनो. मस्त मसाला हे मिक्स होऊन मासे एक नंबर असे शिजलेले आहेत व्यवस्थित. तर चला, व्यवस्थित शिजलेले मित्रांनो मासे. भाजी पण एक नंबर अशी दिसायला लागली बरं का. तर चला, आता भाजीची आपण टेस्ट करून घेऊ कशी झाली. तर मित्रांनो, तर बघा मित्रांनो, भाजी एक नंबर तरी आलेली भाजीला. आणि आमचा मित्र तर काय केलं त्यांनी लगेच चालू मासे खायला. तर चला, आता मी पण घेतो आणि बघतो कशी झाली आपली भाजी माशाची. तर याच्या दिसण्यावरून आणि सुवासावरून तर वाटतं एक नंबर भाजी अशी झालेली मित्रांनो. तर चला, टेस्ट करून घेतो मित्रांनो मी पण. भूक तर लागलेली खूप. तर चला मित्रांनो, घेतो जेवून मी पण. मस्त प्रॉपर शिजलेले मासे मित्रांनो.
एक नंबर मासे शिजलेलीत आपली. बघा मित्रांनो, एक नंबर अशी मासे शिजलेली. वा वा, एक नंबर मित्रांनो. भाजी पण झालेली अगदी अशी एकदम चविष्ट भाजी झालेली मित्रांनो. तर चला मित्रांनो, तर घेतो आता जेवण करून. मित्रांनो, असेच व्हिडिओ बघायचे असले तुम्हाला तर आपल्या चॅनलला एक नंबर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. असे तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील आपले. तर बाय बाय मित्रांनो. चला भेटू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये.